आपण सकाळी निघलो आता 7 वाजता. रात्री आपण शुकदेव या ठिकाणी थांबलो होतो. महादेवाचं मस्तपैकी छान असं मंदिर वगैरे होतं. मस्त धुकं वगैरे पसरलं आहे पूर्ण. सकाळ सकाळ आता आपण चाललो आहे पुढं. एक मैयाच्या तटावरून पण रस्ता होता, पण हा पूर्ण हा सिमेंटी रस्ता आणि तो पुढं जाऊन एकत्र जॉईन होतात. बघू आज वाटेत काय काय भेटतं, काय काय लागतं, कोणते कोणते तीर्थ लागतात, कोणी कोणी तपश्चर्या केलेल्या ठिकाणं लागतात. तर ते पाहत पुढे पुढे जाऊ, आपली परिक्रमा सुरू ठेवू. नर्मदे हर. एकदम छान असं वातावरण आहे सकाळचं. मस्तपैकी केळीची बाग आहे कडीकडीनं. या पट्ट्यात पूर्ण सर्व केळीचे पाणी वगैरे जवळ असल्यामुळं त्यांना पाण्याची वगैरे कमतरता नाही आहे. आणि केळी या पिकासाठी भरपूर पाणी लागत असल्यामुळं इकडं सर्वांनी केळीच केलेली आहे. बोरला पण भरपूर पाणी इकडं. मस्त वातावरण झालं आहे, पूर्ण धुकं वगैरे पसरलं आहे. आपण इकडनं आलोत मागून. परिक्रमा असे पुढं चाललेत. चला आपण पण जाऊ. आलो आपण इकडनं आणि समोर दोन रोड लागले होते. हा इकडे एक जात होता आणि हा इकडे एक. तर पुढं पाटणा हे गाव आहे. तर आपण आता त्या गावाकडे चाललो या कच्च्या रोडनी. बघू आपण. हा मस्त रोड होता मागं गेलेला, दोन्ही साईडने केळी वगैरे, अजून मस्त वगैरे डांबरी रस्ता. पण तरी चला जाऊ आपण इकडनं. तो मार्ग इकडे, तो मार्ग सोडून सूर्य वगैरे उगवला नाही आहे. मस्तपैकी धुक्याची चादर पसरली पूर्ण. हे सकाळ सकाळ असं 2 रस्ते फुटले, कोणी विचारायला नसलं की वेळ खात नाही. कारण काही नसलं वगैरे तर मग प्रॉब्लेम होतो. पण इथं लिहिलेलं आहे कुठं ना कुठं तरी परिक्रमा मार्ग त्यांनी लिहिलेलाच आहे. 2 रस्ते वगैरे फुटतात तिथं. आता आपण चाललो आहे इकडं. पूर्ण हे एरंडाचे झाड इथं, पूर्ण एरंडीचे पीक आहे इकडं. आणि त्याला ठिबक केलं आहे, ड्रॉप सिस्टीम. पण इकडनं आलो आहे त्या घराकडनं. पूर्ण अशी केळीची बाग लागली आहे. पूर्ण मधून चाललो आहे आपण. केळीचं पीक पूर्ण यांनी पिशव्या वगैरे घातल्यात. त्याच्यावर रोग वगैरे पडू नये म्हणून घातल्यात ना. पूर्ण केळींचे जे गड येतं त्यांना पिशव्यांनी कव्हर केलं आहे. पण चालू आहे पुढं पाटणाकडं. हे 2 रोड आलेत. ते मग एक जणांना विचारलं तर ते म्हटले होते की खाली वळा मायाच्या साईडनं. तर बघू आपण सरळ इकडे इथं एक पान दाखवला, एकदम जवळ गेला दिसतोय तो असा. चला आपण इकडे चाललोय आता, जाऊ समोर. परिक्रमा मार्ग पाटणा. नर्मदा परिक्रमेत काही का सांग सकाळ एकदम मस्त होते. कारण वातावरण एकदम छान असतं. शेताच्या बांधावरून शेतातून वाट असते. एकदम हवा फ्रेश, वातावरण एकदम मस्त. थंडी एकदम आता कमी वाजते, त्यामुळे आता काही नाही. मस्त परिक्रमा करताना सकाळचा खूप आनंद, म्हणजे सकाळ सकाळ खूप आनंद वाटतो. दुपारून तेवढंच चालायचं म्हटलं की तो उत्साह राहत नाही. पूर्ण जो सकाळी असतो तो. आपल्याला एक नदी लागते, बाकी सगळे परिक्रमा असे नदीतून गेलेत खाली. बघू आपण.
केवढं किती पाणी येते नदीला. आपल्याला लागली नदी, परिक्रमा असते ते, मग इथून नदी पार वगैरे करतायत. पाणी कमी आहे पण पाणी वाहत आहे. पाणी खूप फास्ट नाही आहे. हा माझा दंडक काकांकडं आबांकडे दिलता. आबा पडला दंडक धरला आपण. चला आपण पार करू आता. नदी पार करून आल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण रस्ता असा लागलाय. वरती आल्याच्या नंतर पुढे एक मंदिर लागल पाटणा गावातलं. जवळ आलोय आपण. हा पूर्ण असा रस्ता आहे, पूर्ण झाडी आहे, पूर्ण भाबडीचे वगैरे लिंबाचे झाड इथं. चला बघू पुढे जाऊन मंदिर वगैरे कसं आहे ते. वगैरे जातात. इकडे झेंडा वगैरे निशाण लावलेली. आपण तिकडे चाललोय. हे पाटण्याचं मंदिर, महादेवाचं मंदिर आहे. हा आश्रम इकडे नर्मदा मैया आहे खाली. सुखदेव का काय? सुखदेव का? आता आपण मंदिरापासून पुढे आलो. एक रस्ता तटावरून जात होता एक गावातून. आता आपण गावाकडून चाललोय. तर हे पाटणा गाव. हे समोर आल्याच्या नंतर आपल्याला हा मेन हायवे लागला. नर्मदा परिक्रमा मार्ग पाटणा. पूर्ण आपले पहिले परिक्रमा तिकडे गेलेले. चाललोय तिकडं. बघू हा रस्ता कुठपर्यंत किती किलोमीटरपर्यंत येते. पाटण्याच्या पुढे आल्याच्या नंतर आपल्याला हे हरिओम सेवाश्रम लागलं. त्याचे आश्रमवाले इथं, त्यांनी आपल्याला आतमध्ये बोलवून घेतलंय. आपण आत्ता थोड्या वेळ थांबलो होतो. आपण विचार केला की पुढे जाऊ, पण आता जाऊ आपण. नर्मदा परिक्रमा सेवा केली आहे. अन्नक्षेत्र चालू हे. त्या आतमध्ये बोलावतं सगळ्यांना. नर्मदे हर नर्मदे. हो हो नर्मदे हर. हे सर्व परिक्रमावासी दुपारच्या भोजन प्रस्तुतीसाठी बसलेत आश्रमावरती. मध्ये आत्ता आपण हे जे माग आश्रम आहे तिथून भोजन प्रसादी वगैरे करून निघलो. आपण 9:30-10 वाजता तिथे थांबलो होतो. कपडे वगैरे धुतले. चाललो पुढं. इथून सिसोदिया म्हणून आश्रम गाव आहे. तर ते 7 किलोमीटरवरती. बघू आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो तिथं. ते भोजन प्रसादी वगैरे छान भोजन प्रसादी. आणि ते 9:30-10 वाजल्यापासूनच जे परिक्रमा असते त्यांना थांबून घेत होते. काही बालवं घेऊन तसेच पुढं जात होते. काही तर 11-11:30 वाजता निघून गेले. म्हणजे त्यांनी जो स्वयंपाक वगैरे केला आहे तेवढासुद्धा वेळ थांबायला नाही काहींना. फक्त पळत पळत परिक्रमा पूर्ण करायची. आणि मग त्याच्यामुळे ते पण बोलतात जरा. मग त्यांचं काही चुकत नाही, कारण ते स्वयंपाक करतायत भरपूर. तुम्ही ते घेतात जाताय ते चुकीचं आहे. त्यामुळं
जर लवकर थांबलात त्यांनी बोलून वगैरे घेतलं तर पुढचं प्रसादी घेऊन पुढं जायचं. आम्ही पहिलं 1-2 दिवस हे केलं आम्ही पण तसं, कारण मला माहीत नव्हतं हे. पण आता आम्ही जिथं बोलवतात ते सांगतात भोजन प्रसादी व्हायला एवढा वेळ लागेल, ते बनवलेली जर असेल तर मग शक्यतो थांबून जातो, आणि जर नसेल बनवलेली तर मग तसंच. सकाळीपासूनच पूर्ण आपल्याला जो असा डांबरी रस्ता लागला आहे तो सिसोदरापर्यंत डायरेक्ट असा सरळच डांबरी रस्ता आहे, जो की पाटणा या गावापासून लागला आहे. बाकी सगळे परिक्रमा मागून येत आहे. मी आणि काका पुढं आलतो. हे पुढं सिसोदरा आणि उरीच्या मध्ये नर्मदे हर हे शिवदरबार आश्रम लागले. तर बघू आपण आतमध्ये थोडा आराम वगैरे करू, पाणी वगैरे घेऊ. भाऊ पण आलेत आमच्या मागून, काही परिक्रमाचे तिकडे झोपलेत. चला बघू आराम मध्ये. मस्तपैकी माठातलं पाणी वगैरे भास वगैरे टाकलेले. हे आलं सिसोदरा गाव. तर परिक्रमा मार्ग आहे तो सिसोदरा गावातून न जाता सिसोदरा गाव पुढं राहतं. ती कमान येते सिसोदरा गावाची, आणि आपल्याला इकडं जायचं आहे. आता इथं परिक्रमा मार्ग दाखवला आहे. परिक्रमा मार्ग बघू आपण. चला पुढं चाललो आहे आपण परिक्रमा मार्गावर. आपण सिसोद याच्या त्या इकडं खराब रस्ता लागल्यापासून पुढं आल्याच्या नंतर पूर्ण सगळा असाच रस्ता आहे खराब. इकडं मार्ग दाखवला आहे कार्तिकेश्वर महादेव मंदिर कांद्रोज परिक्रमा मार्ग. चला पुढं पण दाखवलं आहे ते. मग परिक्रमा मार्ग आहे. आपण कार्तिकेश्वराच्या मंदिरापाशी पोहोचलो. इकडंच आश्रम आहे, तर आता आपण जाऊ मंदिराकडं. बघू आपण जिथं मागच्या आश्रमात थांबलो होतो तिथपासून आपण नॉनस्टॉप इथपर्यंत आलो आहे. आता हे जवळजवळ 5 ते 6 किलोमीटरवर आश्रम आहे. बघू आश्रम कसं आहे ते, आणि पुढं बघू आता किती किलोमीटरवर किंवा मग किती थांबायचं आहे ते बघू. गर्दी वगैरे किती येते. फार मोठं आपल्याला वडाचं झाड लागले. मुळे वगैरे फार जमिनीमध्ये वगैरे गेलेले आहेत. फार पूर्वीचं झाड आहे. बापरे, भरपूर माकडे तिथं समोर बसलेले वगैरे दिसत असतील. झाडावर माकडे त्या पूर्ण वडाच्या. चाललो आता तिकडं. हे आश्रम आहे. पूर्ण आश्रमाचा परिसर आतमध्ये वर थांबले परिक्रमावासी. मध्ये हर आपण आज कार्तिकेश्वर महादेव मंदिर कांद्रोज या ठिकाणीच थांबलो. इथं सियाराम बाबांचा आश्रम आहे. तर आपल्याला 4:30 वाजले होते यायला. तर मग आज आपण इथंच इथून पुढचा जो आश्रम होता तो 3 किलोमीटरवरती होता. मग आपण इथंच थांबलो आज. मस्त आश्रम आहे. खूप मोठी व्यवस्था वगैरे इथं परिक्रमावासियांची. तर आता आपण आज रात्री मुक्काम वगैरे करू इथं, आणि उद्या परत परिक्रमा सुरू करू.